एखादा राजकारणी असतो त्याच्या नावाखाली ती लोक ही तयार करतात, भव्य रोजगार मिळावा, आम्ही तुम्हाला सगळ्यांना नोकरी देऊ, 70 ते 80 कंपन्यांचा सहभाग असेल तर प्रत्येकाला आपण मिळेल मिळेल वगैरे, हे मिळेल ते मिळेल, प्रत्येक गोष्ट बरं असं. या गोष्टी फक्त नावामध्ये राहतात, नावापत्र राहतात. आणि ज्या लोकांना माहित नाही ना, त्या फक्त सांगायचे मला की या फक्त यांचं ऍडव्हर्टाइजमेंट आहे राजकारण लोकांची किंवा मोठ्या लोकांची म्हणा, त्याच्यामध्ये जाऊन स्वतःचा वेळ वाया घालू नका. त्यापेक्षा तो स्वतःचा वेळ सत्कारण लावा कुठेतरी, जिथे खरंच हे अशा मोठ्या मोठ्या संस्था वगैरे असते ज्या खरंच चांगले, आणि असे काही लोक चांगले बी असतात, पण मॅक्सिमम याच्यातील 99% जे याची भव्य रोजगार मिळावा, भव्य जॉब मिळावा, याच्या आधी 99.99% लोक फ्रॉड आहे. आणि फ्रॉड कशावर आहे, ते फक्त बोलवता, ते तुमची फक्त वेळ वाया घालवता. त्या दिवशी मला अजून भेटतो, मी माझ्या वयाचं 19 का 18 वर्षात होतो मी, एका रोजगार मिळाला, मी असंच ठिकाणी गेलो होतो. आणि तिथे सगळ्यात पहिले राजकारण लोकांची भाषणं झाली, खूप सारे भाषणं झाली बरं का, 2-3 तास. त्यांनी खूप आम्हाला ज्ञान दिलं की आम्हाला तुम्हाला स्किल पाहिजे, एखाद्या तुम्हाला जॉब मिळेल वगैरे वगैरे, हे ते बरं का. त्याच्यानंतर लोकांची जेवण झाले, जेवण करता करता हे झाले, वेळ झाला. त्याच्यानंतर लोकांचे इंटरव्ह्यू लागले, इंटरव्ह्यू फक्त जे ते समजा, आणि त्यावेळेस ते 400 ते 500 मुलं गेले असते बरं का, मुलं म्हणा, जी लोक अशी बेरोजगारी सगळे गेले असेल. आणि ते जॉब किती लोकांना मिळाला असेल, 1 किंवा 2 किंवा 3 मुलांना, फक्त मुलांना म्हणजे माणसांना, जे बी 40-50 वय होऊन गेले, डिप्लोमा वगैरे, ज्यांचा ऑलरेडी काही एक्सपिरियन्स होता, त्यांनाच फक्त जॉब मिळाले. आणि बाकी उदाहरणार्थ अशी 200-300-400 लोक जाम सारखे होते, ते असे जाऊन गेले. जर तुम्हाला द्यायचा नाही ना जॉब वगैरे, तुम्ही देऊ नका ना. तुम्ही कशाला दिखावा करताय की आम्ही तुम्हाला हे करू, आम्ही तुम्हाला ते करू, आम्ही तुम्हाला संधी देऊ नोकरीच्या वगैरे वगैरे. याच्याने काय होतं माहिती, याच्याने फक्त आम्हाला अशी आशा मिळते की हा बाबा आम्हाला बी नोकरी मिळेल वगैरे, पण ती आशा चुकीची असते आमच्यावाली. तुमच्यासारखे जे लोक आहे ना, ते फक्त आमचा वेळ वाया घालले बसले फक्त. ही अशी गोष्ट मी किती वेळेस ऑब्झर्व केली. आज यावेळेस पण भव्य रोजगार अजून बी असे, भव्य जॉब मिळावं, भव्य रोजगार मिळावं, अजून पण भरताय असे, त्याच्यामध्ये नोकरी मिळायची शाश्वती नाहीची गडबड, आणि गॅरंटी पण नाही खरं म्हटलं. आणि मी तर म्हणतो लोकांना जाऊ बी नका, जे जस्ट वेस्ट ऑफ टाइम, तुमचा फक्त वेळ वाया जाणार. ते पहिले ते लोक येतील, ते लोक त्यांनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये तीर मारलं तो तुम्हाला सांगतील फक्त की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये हे केलं, आम्ही आमच्या आयुष्यात हे केलं, असं असं केलं, आणि त्यांच्या मोठ्या मारतील फक्त. त्याच्यामुळे तुमचा काही फायदा होणार आहे का? नाही, तुमचा काही फायदा होणार नाही. पण अपेक्षा आणि आशा लावणं एकदम चुकीचं आहे. स्टार्टिंगला त्यांचे खूप असे हे असतात, त्यांची जी बॅनर असतात ते भव्य रोजगार मिळावाचे, भव्य जॉब मिळावा, मेगा जॉब ऑफर वगैरे, असे फक्त असं बॅनर, तिथं बॅनर बघायचे बरं का. ते 1-2 100% 1-2 राजकारण्यांचे की 1-2 मोठ्या लोकांचे फोटो असतील पहिले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लिहिले असेल 70 ते 80 किंवा 100 कंपन्यांचा सहभाग असेल. त्याच्या खाली 2-3 लोकांची नावं असेल, नंबर लिहिले असेल, HR डिपार्टमेंटचे लोक आम्ही आणतोय बाबा, असं जे रिक्रुटमेंट करता असं. पण हा सगळा यांचा फॉल्स स्टेटमेंट आहे याचं लोकांचं. ते बॅनर एकदम असं, फक्त बॅनर, त्याच्यामधले QR कोड दिला असतं, QR कोड तुम्ही ते फॉर्म भरू शकता, आमच्याकडे आमच्या नाव नोंदणी करू शकता वगैरे वगैरे. तुमचं रेझ्यूम, तुमचं 10वी 12वी पास सर्टिफिकेट, तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, तुमचं रिलिव्हिंग लेटर वगैरे, तुमचं काही असेल तर तुम्ही आणू शकता वगैरे असं. आणि या सगळ्या मी गोष्टी करून बघितल्या बरं का. याच्यात माझा खूप सारा वेळ पण वाया गेलाय. म्हणून सांगतो की स्वतःचा वेळ नाही या गोष्टीमध्ये वाया घालू नका. भव्य रोजगार मिळावा, भव्य जॉब मिळावा, भव्य जॉब ऑफर वगैरे, फक्त त्यांचा स्कॅम खूप मोठा.